18,000 यावर आपण काय क्रिएशन करणार आहोत गुणिले हे जे 10% आहे की नाही याला याच्यामध्ये 100 ऍड करायचे आणि भागिले 100 करायचे म्हणजेच येते 110 भागिले 100 शून्य शून्य कॅन्सल झालं की 11 भागिले 10 येते 2 वर्षासाठी आहे म्हणून त्याचा 2दा गुणाकार करायचा जर का समजा 3 वर्षासाठी दिलं असेल तर 3दा गुणाकार केला असता या ठिकाणी 2 वर्षासाठी आहे शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल शून्य कॅन्सल आता बघा 180 गुणिले हे 11 गुणिले 11 म्हणजे 121 शून्याचा शून्य घेतला 18 एक 18 हातचा आला 1 18 दोन्ही 36 ने 1 होते 37 हातचे 3 येतात 18 एक 18 18 3 होते 21 21,780 येते फायनली आपण काय करायचं की हे जे मुद्दल आहे याच्यातून वजा करायची 18,000 जर आपण वजा केले 087 इथे येतं 8 आणि 3 11 इथे येतं 0 म्हणजे 3,780 रुपीज हे झालं चक्रवाढ व्याज फायनल आन्सर येतं डी